आठवला इथे कि इसी शहर में कई साल से मेरे कुछ करीबी अजीज है, इसी शहर में कई साल से मेरे कुछ करीबी अजीज है, उन्हें मेरी कोई खबर नहीं, मुझे उनका कोई पता नाही, असं तेव्हा मी म्हणालो. पण आज बघा कसं बदललंय. आपण मगाशी चर्चा करत होतो बदललेलं आहे त्याच्यामध्ये. आता हा शेअर नव्याने कसा येतो त्याच्यावरनं परभणीचं बदललेपण पण दिसतं त्याच्यामध्ये. कोई हाथ भी न मिलाएगा, कोई हाथ भी न मिलाएगा जो गले मिलोगे तपाक से, कोई हाथ भी न मिलाएगा जो गले मिलोगे तपाक से, ये नए मिजाज का शहर है, जरा फासले रखा करो. बदललेली परिस्थिती सगळी आहे. आणि या बदललेल्या परिस्थितीमध्ये आणि हा ऑनस्लॉट हे आक्रमण आहे अनेक गोष्टींचं. त्याला राजकीय दृष्ट्या काय आता हा हे काही व्यासपीठ नाहीये त्याच्यामध्ये. आणि पत्रकार असल्यामुळे तर काय नावानिशी बोलायची सवय आहे. मी असं आडवळणं कधीच घेत नाही. पण ही शिक्षण संस्था आहे, तत्वज्ञान परिषद आहे महाराष्ट्र पातळीवर, त्यामुळे काही सभ्यपणा मी याच्यामध्ये पाळतो. सांगायचा मुद्दा असा होता की हा विषय निवडला त्यावेळेस असं माझा पण मला प्रश्न पडला होता की काय मी ज्या विद्यार्थ्यांशी नव्या विशेषतः 1990 नंतर जन्मलेली जी पिढी आहे लिबरलायझेशन मधली आणि गेल्या 20-25 वर्षामध्ये मराठवाड्यातले जाऊ द्या महाराष्ट्रातले तो सोडा मराठवाड्यातल्या सुद्धा लोकांना हे माहीत नाहीये की आपलं काय मूळ संस्कृती काय, आपण कसे काय स्वतंत्र झालेलो हेच माहीत नाही. महात्मा गांधींचं तर एवढं मोठं नाव आहे की काही माहीत असण्याची प्रत्येकाला गरजच आहे या देशामध्ये. पण आमच्या स्वामी रामानंद तीर्थांचं नाव का नाही माहीत, गोविंदभाई श्रॉफांचं नाव का माहीत नाही, परभणीचे श्रीनिवासराव बोरीकरांचं नाव का माहीत नाही, आनंदराव कोसळीकरांचं नाव का माहीत नसतं लोकांना. याचा जेव्हा विचार केला तेव्हा मी असा संकल्प सोडला होता की वर्षभरामध्ये आपण 75 ठिकाणी जायचं आणि या विषय कनेक्ट व्हायचं नव्या पिढीच्या बरोबर. हा माझा स्वतःचा एक अजेंडा होता जो मी जवळपास पूर्ण करत आणला. आणि यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की खूप पायाभूत स्तरावरती जाऊन काम करावं लागेल, तेव्हा काही वर्षांनंतर त्याचे फळं मिळतील. असे एका रात्रीतून काही घडणार नाही. आणि ते करण्यासाठी म्हणून हा मी विषय घेतला होता. पण हा विषय जेव्हा मी घेतला तेव्हा तत्वज्ञान परिषदेत बोलायचं असल्यामुळे मी त्याला तो जोडून घेतला. एवढाच भाग केला. सांगायचंय मला हैदराबादचा मुक्ती संग्राम, पण एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये सांगायचं. हरकत नाही. त्याच्यामध्ये एक स्लाईड अशी होती, जरा चेष्टा करणारी स्लाईड होती. त्याच्यामध्ये टाइम इज रिअल असं अरिस्टॉटल म्हणाला होता, कांट पण एक काहीतरी म्हणाला होता, आणि आमचा मार्क्स माझ्या आवडीचा जो असं म्हणाला होता की टाइम वगैरे काही खरं नाहीये, हे क्लॉक कंपन्यांनी केलेलं भांडवल आहे मोठं वेळेच्या संबंधातलं. हे मार्क्स आम्हाला आवडत असल्यामुळे मी त्याचा एक कोट घेतलेला. पण सांगायचा महत्वाचा भाग असा होता की स्वातंत्र्याचं काही तत्वज्ञान असतं का या विषयावरती थोडंसं काही बोललं पाहिजे असं मला वाटलं होतं. त्यावेळेस असं लक्षात आलं की गांधीजींनी असहकार, खादी, सविनय कायदेभंग हे जे काही प्रमाण आणले त्याच्यामध्ये हे जे काही आणले त्याच्यात प्रमाण, हे माझ्या दृष्टीने स्वातंत्र्याचं खरं तत्वज्ञान होतं. आणि गांधींना एक कॉन्फिडन्स आला होता आफ्रिकेमध्ये जेव्हा निशस्त्र माणसं उठाव करू शकतात असं जेव्हा गांधींना वाटलं, तेव्हा मग त्यांनी काही फॉर्मेशन केले प्रमाणे की सविनय कायदेभंग केल्यावर काय होतं, सत्याग्रह केल्यावर काय होतं,
चरखा चला चला के लेंगे स्वराज, असं साधं म्हटल्यावरती काय होऊ शकतं, हे खरं म्हणजे तत्वज्ञान होतं. आणि मग या तत्वज्ञानाच्या भोवती गुंफला गेला तो आपला सगळा स्वातंत्र्य लढा देशाचा. त्या देशाचाच भाग मराठवाडा हा पण भाग होता. आणि ज्या संस्थानामध्ये म्हणजे हैदराबाद संस्थानामध्ये आम्ही जेव्हा होतो, मी आम्ही असं याच्यासाठी म्हणेल की आपण परभणीमध्ये आहोत, त्याचा पण आम्ही एक पार्ट होतो. पण स्वातंत्र्य लढा हा गांधी म्हणजे लोकमान्य टिळक आल्यानंतर, विशेषतः लोकमान्य टिळक जेव्हा गेले 1920 ला आणि त्याच्यानंतर गांधींचा उदय झाला, या याच्यावरती त्या काळामध्ये हैदराबाद नावाच्या संस्थानामध्ये 7वा निजाम ही उस्मान अली खान हा त्यावेळेस गादीवर आलेला होता. आणि उस्मान शाही ज्याला मराठवाड्यात म्हणतात किंवा आसिफशाही असं ज्या नावाने ओळखलं जातं, ही 250 वर्ष या मराठवाड्यामध्ये होती, हैदराबाद संस्थानामध्ये होती. आणि यातला 7वा जो निजाम होता हा तसा खूप क्रूर कर्मा होता, महत्वाकांक्षी होता, पाताळयंत्री होता आणि भयंकर डिप्लोमॅट सुद्धा होता. आता बघा की जेव्हा लोकमान्य टिळक गेलेले आहेत, गांधींचा उदय झालेला आहे, तिकडे स्वातंत्र्याची चळवळ सुरू होती एका बाजूला, सावरकर पण त्याच्यामध्ये आले, भगतसिंग पण आले सगळे. त्यावेळेस आमच्या मराठवाड्यामध्ये निजामाचे आपण गुलाम आहोत याच्या पलीकडे लोकांना दुसरी कोणतीही जाणीव नव्हती. पण निजामाचे गुलाम आहोत म्हणजे काय, तर निजामातच तत्वज्ञान असं होतं की आम्ही तुम्हाला जिंकलेलं आहे, त्यामुळे आम्ही तुम्ही आमचे गुलाम आहोत, आम्ही तुमचे मालिक आहोत, त्यामुळे आम्ही जसं म्हणू तसं तुम्हाला इथे वागावं लागेल. तुम्ही काही काश्मीर मधले मुसलमान नाही की जे काही ऑटोनॉमी मागणार आहे पुढे जाऊन, जे त्यांनी मागितली तसे नाहीये, तुम्हाला ते स्वातंत्र्यच नाही, अशी निजामाचं तत्वज्ञान. हे तत्वज्ञान अंमलात आणायचं असेल एक राजा म्हणून, तर त्याच्यासाठी त्याला एक राजकीय पक्ष असणं गरजेचं वाटलं, जो त्यांनी 1932 मध्ये स्थापन केला, ज्याचं नाव मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलिमीन या नावाचं, म्हणजे मुस्लिमांचा ऐक्य. मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलिमीनचा अर्थ मुस्लिमांचा ऐक्य. हा पक्ष त्यांनी स्थापन जेव्हा केला त्यावेळेस त्याच्या असं लक्षात आलं की माझ्याकडे स्ट्रॅटेजी आहे, माझं एक तत्वज्ञान आहे, त्याच्यासाठी मी पक्ष काढला, त्या पक्षाची एक घटना काढली, त्या पक्षाचं एक तत्वज्ञान त्यांनी पूर्णपणे लिहून काढलं. त्याचे जे नवाब बहादुर जंग नावाचे पहिले अध्यक्ष होते त्या मजलिसचे, त्यांनी लिहून काढलं. पण हे मला माझी हुकूमत जर का कायमस्वरूपी ठेवायची असेल तर मला एक संघटना सुद्धा पाहिजे काहीतरी, की जी लोकांवर दबाव टाकेल आणि लोकांना शिस्तीमध्ये जगायला शिकवेल. म्हणून त्यांनी मग रझाकार नावाची संघटना काढली. हा शब्द साधारण सगळ्यांना माहीत असतो महाराष्ट्रात, रझाकारी प्रवृत्ती अशी त्याच्यातनं संकल्पना पुढे आली. मग ही रझाकार नावाची संघटना होती, ती जवळपास 3.5 लाख त्याचे सदस्य होते, खाकी वर्दी घालायचे आणि ठिकठिकाणी त्यावेळेसच्या आमच्या हैदराबाद संस्थानामध्ये त्यांच्या शाखा होत्या आणि त्या मॉनिटर करत होत्या, सगळ्या गोष्टी मॉनिटर करत होत्या. म्हणजे आत्ताचे राजकीय पक्ष, आत्ताच्या राजकीय संघटना काय पद्धतीने करतात याचं मॉडेल त्यावेळेस 1911 मध्ये 7व्या मीर उस्मान अली खानने घालून दिलं होतं. ते 1932 मध्ये MIM मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलिमीन आणि रझाकार या संघटनेमध्ये आलं, त्यांनी स्थापन केलं. हे आमचे नेते स्वामी रामानंद तीर्थ आणि वळीमबाई माहीत असं. आणि जवळपास 850 शहीद झालेले आहेत आणि सामान्य घरातले, सामान्य जातीमधले
गरीब गोरगरीब जे होते ते शहीद झालेले आहेत या सगळ्या मुक्ती संग्रामात. नमुना म्हणून फक्त तुम्हाला इथे दिसावं म्हणून काही गाड्यांचं काय आजकाल यांचे फोटो पण कुठे मिळत कारण नाहीच आहे. पण हे अशा पद्धतीचे माणसं होते. आता या गोदावरीबाई टाके नावाच्या ज्या बाई आहेत त्या बीड जिल्ह्यामधल्या होत्या. त्या तिथे भाकरी स्वातंत्र्य सैनिकांना चारत होते. चारत आमच्याकडे खाऊ घालण्याला चारणे हा शब्द आहे, माणसांना सुद्धा हा वापरला जातो. चारत होत्या आणि म्हणून तिथे त्यावेळेस जे रझाकार आले तेव्हा त्यांनी मारलं, मारूनच त्या शहीद झाल्या. अशा शेकडो आहेत त्याच्यामध्ये. आणि ही अत्याचाराची मालिका कोणा एका माणसाची किंवा एका तो ज्या धर्माचा होता ते सांगण्यात मला इंटरेस्टच नाही. मला त्याच्यामागचं तत्वज्ञान सांगायचं की 1911 मध्ये त्याला असं वाटलं की आपण हे संस्थान आहे, इकडे लोकमान्य टिळक आणि गांधीजींनी स्वातंत्र्य लढा सुरू केलेला आहे, याचा अर्थ आज ना उद्या या स्वातंत्र्याच्या उर्मीत हैदराबाद संस्थानामधल्या सगळ्या प्रजेमध्ये उतरणार आणि ही प्रजा आज ना उद्या म्हणणार की आम्हाला पण स्वतंत्र करा. हे त्यांनी आधीच ओळखलेलं होतं आणि त्यांच्या या भावना दडपाव्यात, त्यांना हे मागता येऊ नये म्हणून त्यांनी त्याचं सगळं तत्वज्ञान त्याच्या भोवती फिरवलं. हे मूळ आमचं संस्था होतं. माहीत असो हा महाराष्ट्राचा पार्ट असता जरी मराठवाडा बनत असतो तरी हे संस्थान होतं. याच्यामध्ये कर्नाटकचे 3 जिल्हे होते, तेलंगणाचे 4 जिल्हे होते आणि महाराष्ट्राचे 5 असलेले जिल्हे होते मराठवाड्यात. आता साधारणतः असं होतं की तत्वज्ञान फक्त सांगतोय त्याच्या मागची स्ट्रॅटेजी काय निजामांनी केलेली की आता 4 भाषा होत्या एकाच संस्थानाच्या आणि त्याच्यामध्ये सर्वात कमी बोलली जाणारी भाषा उर्दू होती, पण ती राजभाषा. सर्वाधिक बोलली जाणारी भाषा मराठी होती, पण मराठी बोलायला परवानगी नव्हती, मराठी शाळांना परवानगी नव्हती. आजही मराठवाड्यामधले जे 70 ते 95 या वयोगटातले असतील त्यांना बिचारा ठाड उर्दूमध्ये सगळ्या गोष्टी बोलून दाखवतात. आणि डावरे स्कूल आणि विवेकवर्धिनी या 2च शाळा हैदराबादमध्ये या मराठीचं चोरून त्यावेळेस शिक्षण देत होते. तेलुगू भाषा होती, तेलुगू भाषेला पण परवानगी नव्हती. कानडी भाषा होती, कानडी भाषेला पण नव्हती. आता मराठी बोलणारे कोण? मराठी. उर्दू बोलणारे मुस्लिम असं आपल्या नकळत आता आपण सगळेच विभागले गेलेलो आहोत. 2014 नंतर सगळेच जण आपण कोणती भाषा असेल तर मुसलमानच फक्त उर्दू बोलणार असं आपण समजतोय. अशी परिस्थिती नाहीये मराठवाड्यामध्ये. पण लोकसंख्येचं जर का प्रमाण पाहिलं आपण त्याच्यामध्ये 87% हिंदू असूनही त्यांना कोणत्याही प्रकाराचा आवाज या संस्थानामध्ये नव्हता. चौफेर सांस्कृतिक आक्रमण असं त्यावेळेस स्वामी रामानंद तीर्थांनी केलेलं वर्णन होतं. या आक्रमणामध्ये काय होतं की तुम्हाला तुमची मातृभाषा बोलता येणार नाही, तुम्हाला निजामाचं गुणगान रोज सकाळी गावं लागणार, तुम्हाला पसाय गाणं म्हणता येणार नाही, त्याच्याऐवजी तुम्हाला निजामाचं जे गाणं होतं लिहिलेलं की तूच परवरदिगार आहेस आमचा आणि तूच आमचा मुक्तीदाता, हेच तुम्हाला शाळांमध्ये म्हणावं लागणार. धर्म खातं निर्माण केलं निजामांनी. त्या धर्म खात्याला सांगितलेलं होतं की मुंज, लग्न, डोहाळ जेवण, बारसे जे काय असतील हिंदूंमधले सण, सर्व जाती धर्मांमध्ये मुंडन करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला त्या धर्म खात्याकडे अर्ज करावा लागेल आणि परवानगी मिळाली तर पुढच्या गोष्टी करता येईल. असं हे धर्म खातं त्याच्या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून त्यांनी निर्माण केले. मगाशी मला वाटतं पांडे मॅडमच्या तोंडूनच ऐकलं मी की धर्म संकल्पनेवर आधारित राष्ट्र कसं काय असतं, असं तुम्ही काहीतरी एक शब्द ऐकला मी. 1911 मध्ये त्यांनी प्रयत्न केलेला होता
पद्धतशीरपणे की काय काय पद्धतीने करता येईल त्याच्यामध्ये त्याला एक राष्ट्र असं निर्माण करायचं होतं की जे भारताच्या उदरस्थानी असेल. काश्मीर म्हणजे डोक्यावर आहे, तिकडे काय मुस्लिम राष्ट्र झालं तर बिघडत नाही. आम्ही तुमच्या उदरस्थानी असा एक राष्ट्र निर्माण करतो की जे तुमच्या आजवरच्या मूळ शिकवणीच्या पूर्ण विरुद्ध असेल आणि ते सेंट्रली असेल. म्हणजे तुम्हाला आमच्याकडे काही ना अनेक कारणाने आमच्या पुढे वाकावंच लागेल, अशी त्याच्या त्या रणनीतीचा भाग होता. त्याचा भाग म्हणून त्यांनी पहिल्यांदा शिक्षण मातृभाषेमध्ये नाही, धर्माच्या सगळ्या गोष्टी, नंतर कोणतंही साहित्य मराठी असेल तर त्याच्या याला परवानगी नाही त्याचे पुस्तकं वितरित करायला. त्यावेळेस निघणारे जे वर्तमानपत्र होते, आता माझं भाग्य असं होतं की माझे वडीलच त्यावेळेस सुद्धा एक पत्रक काढायचे. त्याच्या अपूर्व आंभारे नावाचे तेव्हा संपादक होते आणि माझे वडील त्यांच्या हाताखाली होते. त्यावेळेस त्यांचं नाव मराठवाडा होतं. मग या मराठवाडा नावावरती काढलं आणि त्याच्यामध्ये लोकमान्य टिळक, सावरकर, भगतसिंगांच्या गोष्टी जरी लिहिल्या मराठीमध्ये तरी त्याच्या वितरणाला बंदी असल्यामुळे आज मराठवाडा नाव असेल तर उद्या तुतारी, रणधुंदवी, काय राष्ट्र अशा नावाने रोज पेपरचे नाव बदलावे लागत होते. अशी परिस्थिती होती त्यावेळेस. सांगायचा मुद्दा कोणाचं कौतुक करण्याचा भाग नाही, परिस्थिती अशी होती. आणि दुसऱ्या बाजूला निजाम हा त्यावेळेसचा जगातला सर्वात श्रीमंत माणूस म्हणून नोंदला गेलेला होता. $250 बिलियन टाइम मॅगझिननी त्याची मोजदाद केली होती आणि त्याचं पहिल्या कव्हरवर. आज आता फोर्ब्स वरती अदानीचं नाव आलं 10व्या नंबरला तर आपल्याला कौतुक वाटतं. याचं तर तेव्हाच आलेलं होतं. आणि त्याच्या विरुद्ध लढणारे कोण होते तर स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, की जे मार्क्सचा आणि समाजवादी सिद्धांत मानणारे मंडळी होती. सरळ सरळ क्लास स्ट्रगल ज्याला आपण असं म्हणतो त्याच्यामधला भाग होता. आणि सरंजामी व्यवस्था निर्माण केलेली होती जी 1911 पासूनच आलेली होती अस्तित्वात. आणि त्या संस्थानाचं वैशिष्ट्य म्हणजे हे आपल्याकडे जे 698 संस्थानं होते देशामध्ये, भारतामध्ये 1947च्या आधीच, कारण संस्थानांचाच म्हणून देश होता. त्या संस्थानामध्ये सर्वात प्रभावी, सर्वात मोठं, सर्वात सामर्थ्यशाली असं हे संस्थान होतं. ज्याचं स्वतःचं सैन्य होतं, स्वतःचे पोलीस होते, स्वतःची रेल्वे होती, स्वतःचे 7 विमानं होते. सिडने कॉटन नावाचा सर्वात मोठा त्यावेळेचा जो स्मगलर होता त्या स्मगलरचा फायदा घेऊन त्यांनी गोवा आणि कर्नाटकचे एअरपोर्ट्स विकत घेतलेले होते निजामाने. पुढचा विचार केलेला होता की कसे गांधी आणि टिळक, सावरकर येतात आमच्याकडे बॉम्बच टाकतो तुमच्यावर, तयारच होतं. पुढचा सगळा विचार केलेला होता. आणि याच्यामध्ये स्वतःची रेल्वे होते, स्वतःचं टपाल होतं, स्वतःची करन्सी सुद्धा होती निजामाची. एका बाजूला तो प्रोग्रेसिव्ह पण होता, दुसऱ्या बाजूला रिप्रेसिव्ह पण होता. कारण त्याला त्याची हुकूमत निर्माण करायची होती. आणि दुसऱ्या बाजूला स्वामी रामानंद तीर्थ आणि गोविंदभाई श्रॉफ यांचा वन लाईन फिलॉसॉफी होती की आम्हाला जबाबदार राज्य पद्धती पाहिजे, जिम्मेदारांना हुकूमत, असं त्यावेळेसचं स्लोगन होतं. आमचं काहीच म्हणणं नाही, तू राज्य कर पण जिम्मेदारांना हुकूमत असू दे. मग जिम्मेदारांना हुकूमत मध्ये नीती नियम आले की आम्हाला आमची भाषा बोलू दे, आम्हाला मराठीमध्ये शिकू दे, आम्हाला आमचे धार्मिक कार्यक्रम करू दे त्याच्यामध्ये. पण जिम्मेदारांना हुकूमतीचं जे नीतीशास्त्र त्याने आखलेलं होतं ते त्याला काही मंजूर नव्हतं निजामाला. आणि म्हणून त्यांनी ते पुढचे जे काही अत्याचार, अन्याय झालेले मराठवाड्यामध्ये प्रत्येक स्तरावरती झालेले त्याच्या भीषण कहाण्या सगळीकडे नोंदल्या गेलेल्या आहेत. त्या मला काही इथे उघडायचं नाही. मी जेव्हा
आता हे जे रझाकार प्रकरण आहे हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे की हे 2 लाखावरती त्याचं सैन्य होतं, ज्याला लष्करी प्रशिक्षण त्यांनी दिलं गेलं. खाकी चड्डी असाच त्याचा गणवेश होता आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भारताच्या उदरस्थानी आम्हाला स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र, ज्याला आपण कदाचित त्यावेळेस पॉप्युलरली दुसरं पाकिस्तान, भारताच्या उदरस्थानी असं पण म्हटलं जायचं की हे स्थापन करायचं होतं आणि त्याच्यासाठी म्हणून ही सगळी त्यांनी स्ट्रॅटेजी आखलेली होती. आता हे याच्यातली गंमत फक्त समजून घ्या याच्यामध्ये की जे सांस्कृतिक आक्रमण आपण ज्याला म्हणतो की 3 चेहरे जरी दिसत असले निजामाचे, मजलिस, रझाकार आणि स्वतः तो मीर उस्मान अली खान, पण शासन यंत्रणा एकच होती. तो जे सांगेल तेच व्हायचं त्याच्यामध्ये. म्हणजे टोटॅलिटेरियन आपण ज्याला म्हणतो, हुकुमशाही, पूर्णपणे हुकुमशाही राजवट होती आणि त्याला धर्माची जोड दिल्यामुळे ती जास्त घातक स्वरूपाची होती. आणि म्हणजे देशामध्ये एका बाजूला गांधीजींचं एवढं मोठं आंदोलन, लोकमान्य टिळकांनी जेव्हा गणेशोत्सव आणि शिवजयंतीचं आव्हान केलेलं होतं, तेव्हा हैदराबादमध्ये ज्या एका मंडळाने गणेश मंडळ स्थापन केलं होतं ते समजल्याबरोबर त्याला दुसऱ्या दिवशी त्या गणेश मंडळातल्या 8 जणांना खलास करण्यात आलं. म्हणजे देशामध्ये स्वातंत्र्य चळवळ आकारत चाललेली आहे, पण देशाचाच भाग असलेल्या संस्थानामध्ये हे होऊ शकत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये कशी काय लढाई करायची आपण, असं स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, अक्रू वाघमारे, बाबासाहेब परांजपे, परभणीमधले बोरीकर असतील, गीताबाई चारखंडकर असतील, सेलू मधल्या, यांना जेव्हा प्रश्न पडला तेव्हा यांच्यापैकी काही जण वर्ध्याला गेले आणि महात्मा गांधींना भेटले. आपण सकाळच्या सत्रामध्ये अहिंसेचं तत्वज्ञान याच्यावरती उहापोह केला होता, पवारांच्या सांगण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आलेला संदर्भ होता. मग इथे अहिंसेचं तत्वज्ञान जर का आम्ही अंगीकारलं तर काय होईल असा गांधीजींना जेव्हा प्रश्न केला स्वामी रामानंद तीर्थांनी, तेव्हा गांधीजी त्यांना असं म्हणाले, आणि हे नोटेड आहे हे पुस्तकामध्ये, वल्लभभाई पटेलांचे जे व्हॉल्युम्स आहेत त्याच्यामध्ये वल्लभभाईंनीच लिहिलेलं आहे की गांधीजींमधली ही विसंगती मला ही समजली नाही, असं वल्लभभाई म्हणताय, मी म्हणत नाही, वल्लभभाई म्हणतात. गांधीजींनी स्वामी रामानंद तीर्थांना सांगितलं की जर का एवढं प्रेशर असेल, एवढं रिप्रेशन असेल, एवढी हिंसा केली जात असेल रझाकार आणि मजलिसच्या मार्फत, तर तुमच्या पुढे 2च पर्याय. तुमच्या पुढे म्हणजे जे काही स्वातंत्र्य सैनिक तेव्हा मूळ लढ्यात होते पण मराठवाड्यातले होते, की एक तर तुम्हाला गुलाम बनावं लागेल, नाही तर दुसरं म्हणजे तुम्हाला बलिदान करावं लागेल. असं गांधीजी म्हणाल्याबरोबर स्वामी रामानंद तीर्थांनी कॉल घेतला आणि ते म्हणाले की आम्ही बलिदानास तयार आहोत. असं ते जेव्हा म्हणाले तेव्हा 1938 साल उजाडलं आणि पहिली स्टेट काँग्रेस, तेव्हा अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस होती दिल्लीमध्ये. आणि गांधीजींना माहित होतं की हा लढा अहिंसक मार्गानेच लढावा लागणार आहे निजामाच्या विरुद्ध, आणि एका मायनॉरिटी मध्ये असलेल्याचा तो राजा आहे. पुन्हा त्यावेळेस नेहरू, वल्लभभाई, गांधीजी यांचं मायनॉरिटीच्या विषयी असलेले मतभेद सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, त्याविषयीचे किती अडचणीचे मुद्दे होते. पण गांधीजींनी बलिदानाची तयारी तुम्ही ठेवा आणि वेळ प्रसंगी तुम्हाला हातात शस्त्र घ्यावं लागेल असं सांगितल्यावरती स्वतंत्र स्टेट काँग्रेसची स्थापना झाली. आणि तेव्हा 1938 ते 1948 17 सप्टेंबर पर्यंत स्टेट काँग्रेसनी ही लढाई चालू ठेवली निजामाच्या विरुद्ध. 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या काळामध्ये
त्यावेळेसच्या केंद्र सरकारचे जे गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल, त्यांनी जे सैन्य पाठवलं स्वतंत्र भारतामध्ये, स्वतंत्र एका राज्यामध्ये 25,000चं सैन्य भारतीय पाठवायचं आणि त्या संस्थेमध्ये जो देशाचा भाग आहे, पण म्हटलं तर देशाचा भाग जॉग्राफिकली, पण दुसऱ्या राज्याच्या अंडर असलेला, त्याच्यावरती मदत करायची आणि स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांच्या पद्धतीने प्रतिकार करायचा, असं जगाच्या पातळीवर कुठेही उदाहरण नाही. आणि हे निजामाला माहीत असल्यामुळे ताबडतोब 1947 मध्येच निजाम युनोमध्ये गेलेला होता भारत सरकारच्या विरुद्ध. आम्ही तेव्हा गुलाम होतो आणि जे मराठवाड्याच्या बाहेरचे इथे बसलेले ते स्वतंत्र भारताचे नागरिक होते, हे समजून घ्या कृपा करून. 13 महिने गुलामगिरीत काढलेले स्वतंत्र तुम्ही झाल्यानंतर सुद्धा. त्यामुळे आमचं जे मागासलेपण आहे, आमच्यामधली जी जातीयता आहे, आमच्यामधला जो धार्मिक विद्वेष आहे, आम्ही जे मागे आहोत महाराष्ट्राच्या, त्याचे कारण त्याच्यामध्ये दडलेले. आता हे एवढे सगळे निर्बंध लादले जात असताना त्यांनी जे अग्रीमेंट केलेले होते निजामानी आणि इत्तेहाद आणि रझाकार यांनी आपापसात जे काही ठरवलेलं होतं ते फक्त तुम्हाला सांगतोय. आता हे रीतसर अग्रीमेंट आहे आर्काइव्ह मध्ये झालेलं की काय, हैदराबादवर असफशाही वंशाचाच बादशाह असेल आणि तो सार्वभौम असेल. स्वतंत्र भारत झाल्यानंतर जे अग्रीमेंट आहे ते, तेव्हा तुम्ही स्वतंत्र होता पण आम्ही सार्वभौम याच्या राजाखाली होतो. राज्य व्यवस्थेत अपरिहार्यपणे बदल करावा लागला तर परंपरेने आलेले मुस्लिम समाजाचे श्रेष्ठत्व कायम ठेवून बदल केला जाईल. उर्दू ही राज्यभाषा असेल आणि मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ असतील, असे त्यांनी 15 कलमी आणि प्रत्यक्ष कृती कार्यक्रम जो आखलेला होता. भीषण म्हणजे त्याची हिंदू बॅकलॅश असा आपण शब्द वापरतो बरेचदा, तो कशातून उदय होत असेल तर अशा रिप्रेशन मधनं आलेलो की जरूर पडल्यास कशा कशाची मदत घ्या अरबांची, हे सांगितलं पाहिजे की अरब रोहिले अशा पद्धतीने त्यांनी सैन्य आणून ठेवलेलं होतं. सर्व काँग्रेस जनांच्या घरावर पहारे ठेवा असे आदेश होते. लक्षात घ्या तुम्ही की मुस्लिम आणि धार्मिक एवढं प्रेशर असूनही आजही मराठवाड्यामध्ये हिंदू मुस्लिम एकत्र राहतात. त्याचं कारण काय मला सांगा, का म्हणून राहतात? एवढं रिप्रेशन जर का निजामाने केलं होतं रझाकारांनी, याचं कारण असं की त्यावेळेसचं जे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ आणि त्यांच्याबरोबरचे जे 7,500 स्वातंत्र्य सैनिक होते ते गांधीजींचे सच्चे अनुयायी होते. त्यांची अहिंसेवरती विश्वास होता त्यांचा आणि त्यांच्यामध्ये जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया असतील किंवा डाव्या चळवळीमधल्या अनेकांचे असतील. पण मुस्लिम नव्हते का? होते, मुस्लिम पण होते. कॉम्रेड मखदूम मोइनुद्दीन नावाचा प्रसिद्ध इन्कलाबी शायर होता, ज्यांनी हैदराबादमध्ये पुढे तो त्यांनी खूप चांगले हिंदी गाणे पण लिहिले फिल्ममध्ये. पण कॉम्रेड मखदूम मोइनुद्दीनचं त्यावेळेस प्रसिद्ध असं हयात लेके चलो, कायनात लेके चलो, चलो तो सारे जमाने को साथ चलो, असं काहीतरी मला आता आठवलं त्याच्यामध्ये. नंतर त्यावेळेस इमरोज नावाचं साप्ताहिक होतं उर्दूमध्ये निघणारं हैदराबादमध्ये, त्याचा शोएबुल्ला खान नावाचा संपादक होता. आणि हा शोएबुल्ला खान जो होता हा त्या रझाकाराचा जो मुख्य होता कासिम रजवी आणि मजलिसे इत्यादुल मुसलमीनचे जो मुख्य होते बहादुर यार जंग, यांच्या विरुद्ध तो त्या इमरोज मधनं रोज लिहित होता. त्याचा लिहिणं इतकं टोकदार बनलं एके दिवशी की रझवीनी असं जाहीर केलं चौकामध्ये, 4 मिनारच्या मधनं असं जाहीर केलं की कल शोएबुल्ला खान के हात कलम किए जाएंगे. लक्षात घ्या, तेव्हा तुम्ही स्वतंत्र होता, आम्ही गुलाम होतो. हैदराबादमध्ये घडलेली घटना होता.
शोएबुल्ला खान थांबला नाही. शोएबुल्ला खानने तेवढ्याच तडफेने दुसऱ्या दिवशी लिहिलं आणि हे लिहिल्यानंतर शोएबुल्ला खानचे हात भर चौकामध्ये कलम केले गेलं. त्याचे धड जे होतं शीर आणि धड वेगळं केलं. पूर्ण सिकंदराबाद आणि हैदराबाद मध्ये त्याची फेरी काढलेली होती की एक काफिर आहे. हे शोएबुल्ला खानच्या बाबत झालं. त्यावेळेस शेवटच्या क्षणी शोएबुल्ला खाननी म्हटलं होतं की असा कसा काय पत्रकार. आता सध्या पत्रकारांना फार वाईट दिवस आहे 2014 नंतर. काय काय वाटतील ते त्यांच्याविषयी बोललं होतं. चाय बिस्कुटवाले पासून काय प्रेस्टिट्यूट काय अनेक 100 गोष्टी करतात. कमिटेड पत्रकार होते. इम्रोज माझे वडील होते, अक्रू वाघमारे होते, अशा अनेकांचे नावं घेता येतील जे कमिटेड होते. तसा हा इम्रोजचा संपादक होता शोएबुल्ला खान. तेव्हा तो असं म्हणालेला होता, त्याचा शेर आहे तो प्रसिद्ध आहे आणि मला तो फार आवडतो म्हणून फक्त सांगतो. जब मेरी जुबा से दर्द की चीखें निकल नहीं पाई, जब मेरी जुबा से दर्द की चीखें निकल नहीं पाई तो दिल के कहने पर मैंने मेरी कलम उठाई. हे त्याचं वाक्य होतं. असा तो शोएबुल्ला खान पण होता. मखदूम मोइनुद्दीन पण होते. 1857चा मंगल पांडे आपल्याला माहितीये, पण आपल्याला तुर्रेबाज खान माहित नाही, जो पहिल्यांदा ब्रिटिशांच्या विरुद्ध लढला. आपलं दुर्दैव आहे, माहीतच नाही आपल्याला. सांगायचा मुद्दा असा आहे की एका बाजूला पूर्ण मुस्लिम राष्ट्र, दुसरं पाकिस्तान भारताच्या उदरस्थानी स्थापन करण्यासाठी चौफेर सांस्कृतिक आक्रमणे तुमची कोंडी केलेली आहे. चौबाजूने तुम्ही 87% असला तर प्रजेमध्ये मुस्लिम पण होते, दलित पण होते, सगळ्यांचीच कोंडी केलेली होती. तुम्हाला सुटायला मार्ग नाही. एका बाजूला हे आक्रमण आणि दुसऱ्या बाजूला जे कोणी स्वातंत्र्य सैनिक होते ते काय काय करत होते. म्हणून भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधीजींचा आदेश आला की उद्या स्वदेशी वापरायची येणारी परदेशी जे काही कपडे असतील ते जाळायचे. ते करायची परवानगी नाहीये. मग करायचं काय. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारत तर स्वतंत्र झाला पाहिजे, कारण आम्ही स्वतंत्र होऊ अशी आम्हाला अपेक्षा होती. मग त्याच्यासाठी म्हणून प्लॅन ठरले गेले. स्टेट काँग्रेसनी नियोजन केलं की करोडगिरी नाके, म्हणजे ज्याला ऑक्ट्राय नाके आपण असं म्हणतो, की जिथे अबकारी कर सगळा जमा होतो ते लुटायचे. मग ते लुटण्यासाठी काय ट्रेनिंग कसं द्यायचं, तर त्याच्यासाठी कॅम्प्स काढायचे. असे सगळे कॅम्प मराठवाड्यामध्ये साधारणतः तो आधीचा एक नकाशा होता. म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांचं पण तत्वज्ञान आपण समजून घेतो. खूप आधी पहिलं दुसरे नंतर हा 1938 मध्ये स्टेट काँग्रेसनी तयार केलेला मॅप आहे. 1938 मध्ये कोणती खेडी स्वतंत्र करायची स्वतंत्रपणे, त्यावेळेस जनसुराज्य आणि आपले अच्युतराव पटवर्धन, असफअली, अरुणा असफअली यांचा प्रभाव असलेले काही समाजवादी होते या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये. त्यांनी नियोजन केलेलं होतं आम्ही स्वतंत्रपणे रझाकारांच्या बरोबर लढतो आणि 150 खेडे मुक्त करतो. तसा आकडा लिहिलेला होता. रेल्वे कुठे तोडायचे आहेत, पोस्ट ऑफिस कुठे जाळायचे आहेत, करोडगिरी नाके कुठे उद्ध्वस्त करायचे, बँका कुठे लुटायच्या आहेत, जंगल सत्याग्रह कुठे करायचा. आता हा जंगल सत्याग्रह म्हणजे काय, तर त्यावेळेस ताडी आणि शिंदीचे जे झाडं होते ज्याच्यातून निजामाला उत्पादन मिळत होतं मोठ्या प्रमाणावर, ते झाडं तोडूनच टाकायची मुळापासून. ते झाडं तोडण्याचा जो सत्याग्रह होता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग होता. ग्रामीण भागातल्या महिला, शहरी स्वातंत्र्य सैनिक आणि ग्रामीण महिला यांचा सगळ्यांचा भाग होता. साधारणतः 7 लाख लोक त्या सत्याग्रहामध्ये, जेलमध्ये, आत बाहेर असे करणारे होते. पण निजामाच्या विरुद्ध भारतीय स्वातंत्र्य लढा स्वतंत्र चाललेला होता, हे पण समजून घ्या त्यावेळेस. आता हा जो रोड मॅप होता 1938 मध्ये केलेला, त्याच्याबरोबर तंतोतंत सगळ्या गोष्टी
तेवढ्याच आकड्यामध्ये घडलेले आहेत. पण हे कसं काय होतं, मग यांनी कसं काय एवढा प्लॅन केला असेल? बँक लुटली. सर्वात मोठी बँक त्यावेळेस असलेली स्टेट बँक ऑफ हैदराबाद, उमरी नावाचं गाव होतं नांदेड जिल्ह्यामध्ये. ती ऍक्शन माझ्या वडिलांच्या नेतृत्वाखालीच झालेली होती. ते जे 48 लाख रुपये होते ते 48 लाख रुपये पुसत जे स्वतंत्र होतं, कारण ते विदर्भामध्ये होतं. म्हणजे नांदेडची बॉर्डर क्रॉस करून गेले 20 किलोमीटरला आणि ते 48 लाख रुपये त्यांनी त्यावेळेस नाईक म्हणजे वसंतराव नाईकांचे जे पूर्वज होते मुखरे नावाचे त्यांच्या घरामध्ये ठेवलेले होते. ते पुढे सगळे पैसे सरदार वल्लभभाई पटेलांनी भारतीय